कोल्हापूरचे रावसाहेब सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन गावी शेतीवाडी करत होते. अंजलीबाई त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत त्यांना शेतात काम करू लागायच्या. दोघे गावी खूपच खुश होते. शहरापासून लांब शांत अशा ठिकाणी गावी त्यांना शेती करून राहणं खूपच पसंत होतं. त्यांना शहरातल्या वातावरणात घुसमट व्हायची. त्यांना शहरातील जीवन अजिबात आवडत नव्हते. शहरात जरी कधी कामानिमित्त गेले तरी कधी गावाकडं जाईल असं त्यांना व्हायचं. गावाकडच्या मोकळ्या हवेत त्यांचं मन रमून जायचं. त्यांचा एकुलता एक मुलगा दिग्विजय अभ्यासात खूप हुशार होता. म्हणूनच रावसाहेबांनी त्याला शिकून डॉक्टर बनवले. दिग्विजय अभ्यासात खूपच हुशार होता आणि रावसाहेबांसारखाच देखणाही होता. रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा दिग्विजय त्यांच्यासारखाच दिसायला कर्तबगार, रुबाबदार आणि देखणाही होता. रावसाहेबांनी मोठ्या ईर्षेने त्याला डॉक्टर केले. रावसाहेब पाटील खरोखरच नावाप्रमाणे रावसाहेब होते. रुबाबात आणि नोकरी पेशातही. चांगली उंची, गव्हाळ वर्ण, मोठे डोळे, मिशांची टोकदार ठेवण, भुवया देखील जाडसर आणि भरीव असे हे रावसाहेब सरकारी सेवेत देखील अधिकार पदावर होते. निवृत्त होताना SDO म्हणून रुबाबात निवृत्ती घेतली. अतिशय शिस्तबद्ध, नीटनेटके, कामसू, सर्वांशी चांगले वागणारे असे त्यांची ओळख होती. सरकारी सेवेत असताना त्यांनी कुणाची जाणून बुजून अडवणूक केली नाही की पैशांसाठी नाडले नाही. हा आता समोरून चालत आलेल्या लक्ष्मीला त्यांनी नाही म्हटले नाही, पण ते देखील धनदांडग्यांकडून आलेल्या त्या पैशातून त्यांनी थोडी शेतीवाडी घेतली तरी ती देखील मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी विकून टाकली. ठेवून तरी बघणार कोण होतं. बरेचसे इतर मार्गाने आलेले पैसे त्यांनी एकतर समाजकार्यात वापरले होते किंवा ऑफिसमध्ये नड असलेल्यांना दिले होते. परत घेणार नाही या बोलीवर. तर असे हे रावसाहेब. निवृत्ती घेतल्यानंतर ते पत्नीसोबत बरोबर फिरायला गेले होते. मनालीला गेल्यावर त्यांच्या पत्नीस श्वसनाचा त्रास झाला म्हणून ते सहल अर्धवट सोडून मुंबईला आले. पण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रावसाहेबांनी निवृत्तीनंतरसाठी काही स्वप्न पाहिली होती. ती सर्व विरून गेली. तसे रावसाहेब अगदीच एकाकी नव्हते. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा, सून आणि नातूही होता. त्यांच्याबरोबर म्हणालो कारण हे घर रावसाहेबांचे होते. सरकारी सेवेत असताना त्यांनी हे मुंबईच्या अगदी महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे वरळीसारख्या एरियामध्ये राखीव कोट्यातून हे घर मिळवले होते आणि आता हे सर्वजण तिथेच राहत होते. रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा दिग्विजय त्यांच्यासारखाच दिसायला देखणा, रुबाबदार. रावसाहेबांनी मोठ्या ईर्षेने त्याला डॉक्टर केले. दिग्विजयला सारेजण जयच म्हणत. जयने MD करून आपल्या काही मित्रांच्या मदतीने मोक्याची जागा मिळवून बांद्रासारख्या उच्चभ्रू वस्तीत चांगल्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस सुरू केली. त्याच्या चांगल्या स्वभावामुळे व योग्य हाताळणीमुळे तो अल्पावधीत उत्तम डॉक्टर म्हणून नावारूपाला आला. तसे त्याच्याकडे हाय प्रोफाईल लोक चेकअपसाठी येऊ लागले. त्यामध्ये सिनेमाचे नायक, नायिका, व्यापारी, मोठे सरकारी अधिकारी यांचा जास्त भरणा होऊ लागला. यामध्येच एक व्यक्तीचं येणं त्याच्याकडे जास्त वाढू लागलं. ते म्हणजे मराठी TV इंडस्ट्री गाजवून नुकतीच हिंदी सिनेमामध्ये जम बसू पाहणारी नायिका योगिनी दिघे. योगिनीला वरच्या वर बरे वाटून असे झाले. त्यामुळे डॉक्टरकडे जाणे भाग होते. आता तर डॉक्टर तिच्याकडे व्हिजिटला जाऊ लागले आणि मग डॉक्टर आणि सिनेतारका एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडून गेले. रावसाहेबांनी ही गोष्ट लांबून समजली होतीच, पण त्यांना आपली होणारी सून ही सिनेतारका म्हणजे हिरोईन आहे याची जरासुद्धा कल्पना नव्हती. काही दिवसांनी रावसाहेबांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी हा विषय काढलाच. बेटा जय, आता तू चांगला नावाजलेला डॉक्टर झालास. तुझं सर्व सुरळीत चालू आहे. आता तेवढं लग्नाचं बघ म्हणजे मी नातवंडाचं तोंड बघून तुझ्या आईच्या सेवेला जायला मोकळा होईल, रावसाहेब म्हणाले. तसा जय म्हणाला, डॅड, तुमचा मुलगा डॉक्टर आहे. तुम्हाला असा सहजासहजी थोडा जाऊ देणार आहे. अभी आपको बहुत कुछ देखना है. नाउ अबाउट माय मॅरेज. सॉरी डॅड, बट आय हॅव ऑलरेडी सिलेक्टेड माय लाईफ पार्टनर. इन फॅक्ट आय वॉज सपोज टू टॉक टू यू इन दीज डेज, बट कामाच्या गडबडीत राहून गेलं. जय म्हणाला, इट्स ओके माय सन, पण आमची होणारी सुनबाई आहे तरी कोण? काय नाव आहे तिचं आणि ती करते तरी काय? रावसाहेब म्हणाले, डॅड, तिचं नाव योगिनी दिघे आहे. ती मराठी सिनेमातील नायिका आहे आणि सध्या तिचे काही हिंदी सिनेमासाठी देखील काम चालू होणार आहे. दिग्विजय रावसाहेबांना सिनेमा नायिका कळाल्यावर थोडंसं खुपल्यासारखं झालं.
पण तसं न दाखवता ते एवढंच म्हणाले, बघ बाबा, जे काही करशील ते नीट आणि भविष्यातला गोष्टीचा विचार करून कर. एवढं बोलून ते जेवण आटपून उठले. पण आतमधून ते थोडेसे अस्वस्थ झाले होते. आज त्यांना आपल्या पत्नीची प्रकर्षाने आठवण येत होती. अंथरुणावर पडल्यावर बराच वेळ ते कूस बदलत पडले होते. जयचं सिनेमा नटीबरोबर जुळलेलं सूत काही त्यांना पटत नव्हतं. बऱ्याच वेळाने केव्हा तरी त्यांचा डोळा लागला. यथावकाश योगिनीच्या सवडीनुसार दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर जयच्या हट्टामुळे पुढील वर्षातच त्यांना एक मुलगाही झाला. खरं म्हणजे मूल होऊ द्यायला योगिनीचा ठाम विरोध होता. मुलाचं नाव योगिनीच्या इच्छेनुसार वीरेंद्र ठेवण्यात आलं. जयची प्रॅक्टिस खूप चांगली चालली होती. वीरेंद्र मोठा होत होता. योगिनी आता लग्न होऊन एका मुलाची आई झाली होती. त्यामुळे सिनेमा क्षेत्रात असलेल्या अलिखित नियमानुसार तिला आता काम असे नव्हतेच. पण योगिनीने प्रयत्नपूर्वक आपली फिगर जपली होती आणि आता ती अधिकच सुडोल आणि सुंदर दिसू लागली होती. वीरेंद्र आपल्या आजोबांबरोबर मस्ती करण्यात आणि लाड पुरवून घेण्यात गुंग होता. आता तो 5 वर्षाचा होत आला होता. योगिनीला पुन्हा इंडस्ट्रीत परतण्याचे वेध लागले होते. त्यानुसार ती वेगवेगळ्या निर्मात्यांना, डिरेक्टरांना, निर्मिती संस्थांना भेट देऊ लागली. आता तिच्या लक्षात येऊ लागलं की आई झालेल्या स्त्रीला मुख्य भूमिका मिळणे खूप कठीण आहे आणि जर मूल तिच्याबरोबर वाढत असेल तर खूपच कठीण. आणि मग एके दिवशी तिने जयजवळ विषय काढलाच आणि ती म्हणाली, हे बघ जय, आता मी पुन्हा कामाला सुरुवात करावी, पुन्हा मी काम माझं जॉईन करावं असं मला प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे. तेव्हा जय म्हणाला, योगी डार्लिंग, ठीक आहे ना, मग आता वीरेंद्र अजून 2-3 वर्षांनी मोठा होऊ दे, मग तू कर पुन्हा सुरुवात. जय सहजपणे बोलून गेला. नाही, तसं नाही जय, एकतर मला खरंच इंडस्ट्रीत काम करावंसं वाटायला लागले, दुसरं म्हणजे अजून 2-3 वर्षांनी मला तिकडे कुणीही विचारणार नाही. योगिनी म्हणाली, ओके माय ग्रेट एक्ट्रेस डार्लिंग, ॲज यू विश. नाहीतरी आता डॅडबरोबर जास्तच रमत आहे. जय म्हणाला, ती ठीक आहे, पण आपण त्याला 5 गणीला हॉस्टेलमध्ये ठेवूया, म्हणजे त्याच्या शिक्षणाची देखील चांगली सोय होईल आणि डॅडांनासुद्धा याचा त्रास होणार नाही. योगिनी म्हणाली. ही गोष्ट काही जयला पटली नाही. तो चटकन म्हणाला, धिस विल नॉट डू. अगं, इथे मुंबईमध्ये एवढ्या चांगल्या स्कूल्स आहेत आणि आपण त्याच्यासाठी चांगलं होम सर्वंट ठेवूया, म्हणजे काही प्रश्नच राहणार नाही. जय हे काही योगिनीला पटले नाही. काही दिवस त्यांच्यामध्ये बेबनावच राहिला. शेवटी योगिनीच्या हट्टापुढे जयचे काहीच चालले नाही आणि हे सर्व रावसाहेबांना सांगायची जबाबदारी देखील जयवरच होती. याच गोष्टीला जय घाबरत होता, पण त्याला दुसरा पर्याय नव्हता. एके दिवशी लवकर घरी येऊन डॅडीचा चांगला मूड बघून जयने विषय काढला. डॅड, तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. काय आहे आपला वीरू आता शाळेत जायच्या वयात आला आहे. तेव्हा मी आणि योगिनी त्याला 5 गणीला चांगल्या बोर्डिंग कम शाळेत घालायचं ठरवलं आहे. त्यानुसार पुढच्या आठवड्यात त्याला स्कूल आणि जागा दाखवायला आम्ही घेऊन जाणार आहोत. जय म्हणाला. हे ऐकून रावसाहेब एकदम शांत झाले आणि त्यांना काय बोलावं तेच कळेना. डॅड, ऐकताय ना? जय म्हणाला. अहो हो, ऐकलं. आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मी काय बोलणार. हे बोलत असतानाच आयुष्यात खूप कठीण प्रसंगांना तोंड दिलेल्या रावसाहेबांना अश्रूत लपवणे कठीण झालं. डॅड, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द थिंग्स. हे सर्व वीरूच्या उच्च शिक्षणासाठी आपण करतोय. जय म्हणाला. सॉरी बेटा, आपण नाही, तुम्ही करताय. इथे मुंबईत त्याला उच्च शिक्षण नाही मिळणार का? तू सुद्धा मुंबईत शिकूनच चांगला नामवंत डॉक्टर झालास ना. तुम्ही काय हे असं करताय मला काही कळत नाही आहे. अरे, थोडा माझा तरी विचार करायचा होता. त्याच्या सानिध्यात माझा सर्व एकटेपणा मी विसरून जात होतो आणि मी आयुष्य नव्याने जगायला शिकत होतो, रावसाहेब म्हणाले. त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने रावसाहेबांची घुसमट सुरू झाली. रावसाहेब आता आपला दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ वीरूबरोबर घालवू लागले. पण रात्री त्यांना खूपच एकाकी आणि उदास वाटू लागलं. मागील 6 वर्षात त्यांना वीरूचा खूपच लळा लागला होता आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना देखील त्यांना करवत नव्हती. पुढील 15 दिवसातच वीरूला घेऊन जय आणि योगिनी एके दिवशी सकाळीच निघाले. ज्या अर्थी जय उड्या मारत होता त्या अर्थी पाहिले तर खऱ्या गोष्टीची कल्पना वीरूला करून देण्यात आली नव्हती. जयने रावसाहेबांना देखील सोबत चालण्याची विनंती केली, पण त्यांना ते शक्यच नव्हते. कारण वीरू इथून निघून जात असताना त्याला निरोप देणं त्यांना पेलण्यापलीकडे होतं आणि झालंही तसंच. वीरू रावसाहेबांना गुड बाय करण्यासाठी आला. अजून तू नाही येत माझ्याबरोबर फिरायला?
वीरू म्हणाला. नाही माझ्या सोन्या, तुझ्या आजोला थोडं बरं नाही वाटत आहे. रावसाहेब कसंबसं स्वतःला सावरत बोलले. ठीक आहे, मग मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी भरपूर चॉकलेट घेऊन येतो. तोपर्यंत तू बरा हो. मग आपण आल्यावर खूप खूप खेळूया. ओके टाटा आजो, वीरू म्हणाला. रावसाहेबांना आता मात्र अश्रू अवरणे अशक्य झाले. ते एखाद्या लहान मुलासारखे रडू लागले. आजू काय झालं? तुला जास्त दुखतंय का? वीरू म्हणाला. एवढ्यात वीरूला शोधत जय तिथे आला. जयला पाहताच रावसाहेबांनी स्वतःला सावरले. अखेरचा प्रयत्न म्हणून ते म्हणाले. जय, खरंच असं करण्याची गरज आहे का रे? अजूनही विचार करता येईल. डॅड, असं काय करताय लहान मुलांसारखं? अहो, त्याच्या भविष्यासाठी तर आम्ही हे सर्व करतोय. आणि तुम्हीच असे केलं तर वीरू देखील तयार होणार नाही. प्लीज ॲटलिस्ट फॉर वीरू, यू कंट्रोल युअर सेल्फ फॉर फ्यू मोमेंट्स, जय म्हणाला. डॅड, आजोला बरं नाही ना म्हणून ते ओरडतायत, वीरू म्हणाला. वीरू, नाव स्टॉप धिस मेलोड्रामा अँड कम फास्ट, वी आर गेटिंग लेट, योगिनी म्हणाली. जा बाळा जा, असं म्हणत रावसाहेबांनी वीरूला जवळ घेऊन त्याचे पापे घेतले. वीरू आणि जय निघून गेले. गाडी बाहेर गेल्याचा आवाज आला आणि रावसाहेब एखादा वृक्ष उन्मळून पडावा तसे खाली बसले आणि लहान मुलासारखे रडू लागले. यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीची खूपच आठवण येत होती. राहून राहून वीरूबरोबर घालवलेल्या कित्येक क्षणांची चित्रमाला त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत होती. एक एक आठवण येऊन त्यांना आणखीनच भरून येत होते. दिवसभर ते याच मनस्थितीत होते. त्यांना उठून 1-2 वेळा पाणी घेतलं तेवढंच, अन्यथा त्यांनी दुपारचं जेवण देखील घेतलं नाही. रावसाहेबांसाठी दिवस सरकत नव्हता. रात्री खूप उशिरा जय आणि योगिनी घरी आले. आल्याबरोबर रावसाहेबांनी जयला विचारले. अरे, रडला का रे वीरू खूप? तुम्ही निघताना काय म्हणाला? रावसाहेबांचे डोळे भरून आले होते. डॅड, तसा रडला थोडा. त्याला आमच्यापेक्षा तुम्ही हवे होतात, पण होईल सर्व ठीक थोड्या दिवसात. एवढं बोलताना जय देखील खूप गैवारला होता. मी उद्या जातो त्याला भेटायला. रावसाहेब रडवल्या आवाजात त्याला म्हणाले. नो डॅड, इट्स नॉट पॉसिबल. त्या बोर्डिंगचे नियम खूप काटेकोर आहेत. जय म्हणाला. नाही रे, आय विल कन्व्हिन्स देम. माझं ऐकतील ते. एकदा भेटून येतो मी त्यांना, रावसाहेब म्हणाले. डॅड, पुढच्याच महिन्यात त्याला भेटण्याचा दिवस ठरलेला आहे. तेव्हा आपण जाऊया सर्वजण, जय म्हणाला. रावसाहेब बराच वेळ शून्यात पाहत राहिले आणि नंतर हरलेल्या योद्ध्याप्रमाणे खांदे खाली पाडून आपल्या रूममध्ये निघून गेले. दिवस रात्र नित्य नियमाप्रमाणे येत जात होते. मधल्या काळात रावसाहेब 2 वेळा वीरूला भेटून आले. परत निघताना वीरूचा विदीर्ण झालेला चेहरा बघून त्यांची आतडी पिळवटून आली होती. मोठ्या हिमतीने आणि जड अंतकरणाने त्यांनी तिथून काढता पाय घेतला होता. हल्ली त्यांचं तिघांचं असं घरात भेटणं बोलणं कमीच होत असे. विशेष करून योगिनी तर क्वचितच दिसे. ती कधी सकाळीच बाहेर निघे, कधी दुपारी, पण परतून येणं हे मध्यरात्री केव्हा तरी असायचं. सुरुवातीला जयने थोडं दुर्लक्ष केलं, पण आत्ताशी हे रोजच व्हायला लागलं. त्यामुळे जय आणि योगिनीमध्ये थोडी कुरबुर व्हायला लागली होती. ही कुरबुर मध्ये मध्ये रावसाहेबांच्या कानावर देखील जात होती, पण त्यांनी दुर्लक्ष केले. एके दिवशी जय नेहमीप्रमाणे रात्रीचे 10 वाजता घरी आला. योगिनी घरी नव्हतीच. रावसाहेब जेवून आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत पडले होते. जयने त्यांना आल्याबरोबर हाय केले आणि फ्रेश होऊन त्यांनी जेवून घेतलं आणि तो देखील लिव्हिंग रूममध्ये पुस्तक वाचत योगिनीची वाट पाहत बसला. वाचता वाचता त्याचा डोळा लागला. मध्येच केव्हा तरी त्याला जाग आली. तेव्हा नुकतीच योगिनी लॅस उघडून आत येत होती. जयने घड्याळ पाहिले, 1:30 वाजून गेला होता. स्वतःच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवून तो योगिनीस म्हणाला. योगी, काय हे? ही काय येण्याची वेळ झाली का? वाजले बघ किती. रात्रीचा 1:30 वाजून गेलाय. सो हॉट. आमच्या इंडस्ट्रीमध्ये वेळेचं बंधन नसतं. हे बोलत असताना दोघं एकमेकांजवळ आले. त्याचवेळी जयला योगिनीच्या बाजूने दर्प जाणवला. जय योगिनी जवळ गेला. हे काय, तू ड्रिंक घेतलंस? जयने चिडून विचारलं. योगिनी काहीच बोलली नाही. त्यामुळे जय जास्तच चिडला. त्याने हात पकडून योगिनीला थांबवले. योगी, मी काय पाहतोय? तू आज ड्रिंक घेऊन आलीस का? असं काय घडलं की तुला दारू प्यावीशी वाटली? जय योगिनी तशीच पुढे जाऊ लागली. त्यामुळे जयला राग आवरणे थोडं कठीण झालं. त्याने थोडा आवाज सोडून विचारलं. योगी, काय हा उर्मटपणा चाललाय? मी तुला काहीतरी विचारतोय ना. जयच्या आवाजाने रायसाहेबांचं लक्ष विचलित झालं आणि बाहेर काय चाललं असेल याचा कानोसा घेऊ लागले. ओरडू नकोस जय. विस्कीचा एक घोळ घेतला तर एवढं मोठं काय पाप केलं मी? अरे, एका नवीन पिक्चरची लॉन्चिंग पार्टी होती.
त्यात पार्टी एटिकेट्स म्हणून घेतला एक पेग. आणि आता मी खूप दमली आहे. या विषयावर आपण नंतर बोलू प्लीज. मी काही आत्ता खाणार नाही आहे. तू जेवून घेतलंच असशील्स. गुड नाईट. असं म्हणून ती सरळ त्यांच्या बेडरूममध्ये गेली. रावसाहेबांनी बाहेरील सर्व बोलणं ऐकलं होतं, पण त्यांच्याने बाहेर जायची हिंमत झाली नाही. आपल्या मुलाची होत असलेली कुचंबना त्यांना कळत होती आणि त्यांची घुसमट वाढत होती. योगिनीचं हल्ली रात्री लेट आणि अनियमित वेळेत घरी येणं वाढत चाललं होतं. जय थकून आल्यावर जेवून झोपी जात होता. रावसाहेबांची दिनचर्या नेहमीप्रमाणे चालू होती. फिरायला जाणे, मित्रांबरोबर गप्पा मारणे, वाचनालयात जाणे इत्यादी. पण घरी आल्यानंतर त्यांना अगदी नकोसं होई. सर्व घर खायला उठे. हल्ली जयला थोडा थोडा संशय यायला लागला होता की योगिनी बहुतेक करून रोजच दारू पिऊन रात्री उशिरा घरी येते. म्हणून तो आज बुंदामस लिव्हिंग रूममध्ये वाचत बसला होता. योगिनी अंदाजे रात्रीच्या 12:30च्या नंतर घरी आली. तिच्याकडे पाहिल्यावर असं अजिबात वाटत नव्हतं की ती दारू वगैरे प्यालेली असेल. अरे तू अजून झोपला नाहीस का जय? तिने विचारले. नाही अगं, आपण दोघं असं बरेच दिवस एकमेकांशी मोकळेपणाने बोललो नाही. आणि पुढच्या आठवड्यात वीरूला सुद्धा भेटायला जायचं आहे ना. तेव्हा म्हटलं काय ते ठरवूया. जय म्हणाला. अरे मी वीरूला भेटायला जायचं विसरूनच गेले. सॉरी हां. आपण दोघं जाऊया पुढच्या आठवड्यात. असं म्हणून ती फ्रेश व्हायला गेली. ती फ्रेश होऊन येईपर्यंत जयने दोघांच्या प्लेट्स जेवणाच्या टेबलावर लावून ठेवल्या होत्या. हे काय तू जेवला नाहीस अजून? जय काय रे हे? मी तुला किती वेळा सांगितलं माझी वाट पाहत जाऊ नकोस म्हणून. मी बाहेरच थोडंसं खाल्लं आहे, तू घे जेवून. असं म्हणून ती आत जायला वळाली. योगिनी जेवणाचं ठीक आहे, पण तुला माझ्याजवळ बसायला देखील थोडा वेळ नाही? आणि त्यावर कडी म्हणजे तू आपल्या मुलाला भेटायला जायचा दिवस देखील विसरलीस. जय, अहो जय, सॉरी म्हटलं ना मी तुम्हाला. का तू या गोष्टीचा देखील इश्यू करणार आहेस का? योगिनी म्हणाली. या गोष्टीचा देखील म्हणजे? जय म्हणाला. मला माहिती आहे की तू हल्ली माझ्या लेट येण्यावरून नाराज आहेस. योगिनी म्हणाली. पण त्या गोष्टीचा मी काही इश्यू वगैरे केलेला नाही. बरं आता तू विषय काढलाच आहेस तर सांग, तुला हल्ली एवढा उशीर का होतो यायला? तुझ्याकडे तर सध्या काहीच काम नाही आहे. जय म्हणाला. जयने असं म्हटल्यावर योगिनीचा राग उफाळून आला. म्हणजे तुला सुद्धा हेच म्हणायचं आहे ना की मला काहीच काम नाही आहे आणि मिळणार देखील नाही म्हणून? योगिनी म्हणाली. हे बघ योगी, मी तुला काम मिळणार नाही असं म्हणालो नाही. तू उगाच वाकड्यात शिरू नकोस. जय म्हणाला. तुला काय म्हणायचं आहे हे मला चांगलंच कळतंय. योगिनी म्हणाली. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की सध्या तुझ्याकडे काम नसताना उगाच उशीर का होतोय ते? जय म्हणाला. काम नसल्यामुळेच उशीर होतोय मला. आय हॅव टू मीट व्हेरियस पीपल. त्यांच्या वेळेप्रमाणे मला त्यांना भेटायला जावं लागतं. पार्टीज अटेंड कराव्या लागतात, म्हणून उशीर होतो मला. योगी म्हणाली. अगं पण हे रोजचंच झालंय. जय म्हणाला. काम मिळेपर्यंत हे चालणारच जय. योगी म्हणाली. आणि पार्ट्यांमधून दारू पिणं हे सुद्धा चालणारच ना? जय थोडंसं चिडूनच बोलला. आवाजाची पट्टी देखील थोडी वाढली होती. जय आवाज वाढवू नकोस. मी तुझ्याशी शांतपणे बोलते ना, मग तू आवाज का वाढतोयस? योगी म्हणाली. हे बघ योगी, मला या गोष्टी अजिबात चालणार नाहीत. जय म्हणाला. आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू धिस डिस्कशन. आय एम गोइंग टू माय बेड. योगिनी म्हणाली. असं बोलून ती सरळ बेडरूममध्ये निघून गेली. जय अवाक होऊन तिच्या मागे भागतच राहिला. आपल्या बेडरूममध्ये रावसाहेब हा सर्व संवाद निमूटपणे ऐकत होते. नंतर त्यांनी झोपेचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना झोप काही आली नाही. दोघांमधील विसंवाद दिवसेंदिवस असाच वाढत चालला होता आणि तिघांची घुसमट होत होती. या अशा एकंदरीत वातावरणात रावसाहेबांना वीरूची खूप आठवण येत असे. आणि मग दोघांमधील बेबनाव इतका टोकाला गेला की दोघंही एकमेकांशी बोलेनासे झाले. सुरुवातीला रावसाहेबांना वाटलं की नवरा बायकोंचं भांडण आहे, संपेल 2-4 दिवसात. पण योगिनीच रात्री अपरात्री येणं चालूच राहिलं. त्यात मध्ये मध्ये दारू पिऊन येणं देखील व्हायला लागलं. मग दोघांमध्ये कडाक्याची भांडणं चालू झाली. या घरात अजून एक तिसरी व्यक्ती राहते हे ती दोघं विसरूनच गेली होती. आताशी वीरूला भेटायला देखील ती दोघं एकटे जायला लागले. रावसाहेब देखील 1-2 वेळा वीरूला भेटायला जाऊन आले. पण त्यांच्या लक्षात आलं की वीरूला त्याच्या मम्मी पप्पाशिवाय कुणाला भेटू देऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या होत्या. तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा जाऊन यायचं ठरवलं आणि ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी रावसाहेब सकाळी लवकरच उठले आणि त्यांनी सरळ पाचगणी गाठली. वाटेत असताना
त्यांनी जयला फोन करून सांगितलं की त्यांना यायला उशीर होणार आहे. दुपारच्या दरम्यान ते वीरूच्या हॉस्टेलवर पोहोचले. त्यांनी सिक्युरिटीला वीरूचं पूर्ण नाव सांगून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सिक्युरिटीने आपलं रजिस्टर तपासून दिलगिरी व्यक्त केली. अगदी खोदून विचारल्यानंतर त्याने मागचेच उत्तर दिलं की वीरूला त्याच्या आईवडिलांशिवाय कुणालाही भेटू देऊ नये अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी खूप विनवण्या केल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी ठरवून आल्याप्रमाणे हुकुमाचा एक काम म्हणून त्यांनी त्यांचे जुने एसडीओचे कार्ड काढले आणि त्यांना सांगितले की मी तुझ्या मोठ्या साहेबांना दे ते कार्ड. बघून सिक्युरिटीवाला हे चपापला आणि सरळपणे तो आपल्या मोठ्या साहेबांना नव्हे साहेबिनीला घेऊन आला. लेडी ऑफिसर त्यांना स्वतःच्या केबिनमध्ये घेऊन आली. त्यांची चांगली विचारपूस करून त्यांना चहा पाणी दिले आणि एवढे सर्व झाल्यावर तिने शांतपणे एक पत्र काढून त्यांच्या हाती दिले. यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की जयला त्याच्या आईवडिलांशिवाय कोणालाही भेटू देऊ नये. त्यांनी पत्राखालील सही पाहिली ती योगिनीची होती. त्यांनी अतिशय केविलवाण्या नजरेने समोरील ऑफिसरकडे पाहिले. तुम्ही सगळा साहेब असं रिटर्न इन्स्क्रन असताना आम्ही कशी काय रिस्क घेऊ शकतो, ते देखील हाय प्रोफाईल लोकांच्या बाबतीत. रावसाहेबांनी काही न बोलता ते पत्र परत केले. ते अतिशय व्याकुळ मनाने आभार मानून बाहेर पडले. त्यांनी हॉस्टेलच्या इमारतीकडे पुन्हा पाहिले. जणू काही वीरू त्या इमारतीच्या उंच आणि भक्कम कंपाऊंडच्या भिंती अडवून त्यांना आरपार दिसणारच होता. रावसाहेबांना यायला बराच उशीर झाला आणि जवळजवळ रात्री 12च्या दरम्यान ते घराजवळ आले. खरं म्हणजे त्यांना घरी जायची ओढच राहिली नव्हती. कसं तरी पाय ओढत ते दाराजवळ आले. जवळ जातच त्यांना आतून जय आणि योगिनीचं जोरजोरात भांडत असल्याचा आवाज आला. धिस इज टू मच योगी, आता तू तर दररोज ड्रिंक करून यायला लागलीस. जय म्हणाला, सो हॉट जय, दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय इंडस्ट्री. आय हॅव टू फॉलो ऑल दिस थिंग्स. योगिनीने देखील तेवढ्याच जोरात उत्तर त्याला दिले. हो, पण योगी, पूर्वी तू याच इंडस्ट्रीत राहून देखील या गोष्टी फॉलो करत नव्हतीस का? जय म्हणाला, पूर्वीची आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे जय. ट्राय टू अंडरस्टँड दिस सिच्युएशन. योगी म्हणाली, हे बघ योगी, हे ते सर्व काही असू दे, या घरात हे असं काहीही चालणार नाही. डॅडनी मोठ्या कष्टाने हे घर उभारलं आहे आणि स्वतः त्याचबरोबर या घराचं नाव जपलं आहे. त्यांनी या घरात असं काही चाललेलं खपणार नाही. जय म्हणाला, ओके, तसं असेल तर ठीक आहे. आपण आपलं स्वतःचं घर घेऊ आणि ते देखील येत्या 8-10 दिवसात. आणि हो, दिस इज माय फायनल डिसिजन. गुड नाईट. असं म्हणून ती झोकांड्या घेत आत गेली. जय तिच्या मागून गेला. रावसाहेब हे सर्व ऐकत बाहेर उभे होते. आत जाण्याचं त्यांना धाडस होत नव्हतं. बऱ्याच वेळाने मनाचा हिया करून ते आपल्याकडे असणाऱ्या चावीने दार उघडून आत गेले. हातपाय धुवून ते पलंगावर पडले. पडल्या ते विचार करू लागले. खूप विचारांती त्यांनी एक ठाम निर्णय घेतला आणि मग शांतपणे झोपी गेले. नेहमीप्रमाणे सकाळी जय त्यांना गुड मॉर्निंग म्हणायला त्यांच्या रूममध्ये गेला. त्याला रूम नेहमीपेक्षा जास्त आवरलेली वाटली. स्वच्छ आणि सुंदर करून ठेवलेली दिसली त्यांना, म्हणून तो त्यांना हाक मारत पुढे गेला. त्यांच्या हाकेला काहीच प्रत्युत्तर आले नाही, पण त्याला त्यांच्या टेबलावर एक कागद हलताना दिसला. पुढे होऊन त्याने तो कागद घेतला. ते पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, दिग्विजय बेटा, या मुंबईच्या वातावरणात आता खूप घुसमट होती माझी. मी आज सकाळीच आपल्या गावी निघून जात आहे. याच टेबलाच्या कप्प्यात काही कागदपत्रे आणि दस्तावेज आहेत. माझी मुंबईतील स्थावर मालमत्ता मी तुझ्या नावे केली आहे. सदैव तुमचाच डॅडी. रावसाहेबांचं पत्र वाचून जयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने लगेचच योगिनीला हाक मारून त्याच्या वडिलांचं पत्र दाखवलं. योगिनीला म्हणाला, योगिनी बघ, तू तर दुसरीकडे राहायला जायचा विचार करत होतीस, पण डॅडा आज आपल्या सगळ्यांना सोडून गावी निघून गेलाय. त्याची इथे घुसमट होतीये असं तो म्हणतोय. योगिनी म्हणाली, आपली खूप मोठी चूक झाली आहे. डॅडाने आपल्यासाठी खूप काही केलं. त्यावर जयी म्हणाला, खरंच आहे, त्यांच्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. त्यांना वीरूबरोबर राहायचं होतं, पण आपण वीरूला हॉस्टेलमध्ये नेऊन सोडलं. त्याच्याबरोबर त्यांचं मन चांगलं रमत असे. त्यांचा दिवस आनंदाने निघून जायचा.
पण जेव्हापासून विरोला आपण हॉस्टेलला टाकलं तेव्हापासून त्यांच्या आपल्या घरात घुसमट व्हायला लागली आणि त्यात आपली होणारी भांडणं, त्यामुळे ते कंटाळून आपल्याला सगळ्यांना सोडून गावी निघून गेले आहेत. योगिनीला मग आपल्या केलेल्याचा पश्चाताप वाटला, वाईट वाटलं. नंतर काही दिवसांनी जय आणि योगिनी विरोला घेऊन डॅडांना भेटण्यासाठी गावी गेले. रावसाहेबांना त्या तिघांना पाहून खूप आनंद झाला. विरेला जवळ घेऊन त्यांनी खूप त्याचे पापे घेतले आणि त्याला जवळ बसून त्याच्या सगळ्या प्रकारे विचारपूस केली. शेवटी योगिनी म्हणाली, बाबा आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो म्हणून आमच्याकडून तुम्हाला त्रास झाला, आम्हाला माफ करा. पण पुन्हा आमच्याबरोबर मुंबईला चला आमच्याबरोबर. जे पण झालं ते सगळं विसरून जा. रावसाहेब म्हणाले, नको सुनबाई, तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखाचं राहा, मला माझ्या गावी सुखाचं राहू द्या. त्यात तुमची घुसमट होती आणि माझीही घुसमट होती. तेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा तुम्हीच येत जा, भेटत जा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. पण तिथं तुमच्याबरोबर राहून मला माझी घुसमट मला करून घ्यायची नाही आहे. मला गावी राहून माझं शेवटचे दिवस मला आनंदात घालवायचे. सो प्लीज मला आग्रह करू नका. शेवटी योगिनी आणि जय विरोने रावसाहेबांचा आशीर्वाद घेऊन मुंबईला निघून गेले. तर मग मित्रमैत्रिणींनो, रावसाहेबांनी शेवटी गावी राहण्याचा घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? खरोखरच त्यांची घुसमट होत होती का? तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.